तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या 2-3 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे। वांद्री धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गांजे ढिकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास धरण ओव्हरफ्लो झाले आहे। धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। वांद्री धरण तुडुंब भरल्याने उन्हाळी भात शेतीच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। सूर्या प्रकल्प अंतर्गत बांधलेल्या वांद्री धरणाची पाणी साठवण क्षमता 35 दशलक्ष घनमीटर आहे। वांद्री धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमार्फत वरई सफाळे रस्त्यावरील सोनावे पारगाव पर्यंत तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली पाडसपाड्यापर्यंत सुमारे 2200 हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते। वांद्री धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। वांद्री धरणाच्या सांडव्याखाली असलेल्या खडकातून सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन वाहणारे पाणी फेसाळत वाहत असते। फेसाळत वाहणारे पाणी आणि धरण क्षेत्रातील हिरवाई असे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते। वांद्री धरणातून वाहणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी वसई विरार महापालिका, ठाणे आणि मुंबई भागातील पर्यटक मोठ्या संख्येने वांद्री धरण क्षेत्रात हजेरी लावतात।